आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह संपूर्ण पश्चिम पट्ट्यावर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सततच्या पावसामुळे पांझरा नदीसह अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट कायम ठेवला असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पुराच्या पाण्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः सापांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळनेर येथील विद्यानंद शाळेच्या मागील परिसरात सापांचा वावर वाढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुराच्या पाण्यामुळे साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करू नये. साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ सर्पमित्र किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त अधिकृत सूचनांचेच पालन करावे. नदी, नाले, ओढे आणि पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर राहा. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. क्षणभराचा निष्काळजीपणा मोठी दुर्घटना घडवू शकतो. म्हणूनच सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करा. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज पिंपळनेर.